बघा ते मित्रांनो, सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये जो कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल मित्रांनो, तुमचा देखील माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये मित्रांनो. तर मित्रांनो, आता मी वळणला आलो होतो कारण सकाळी पप्पा म्हणजे सकाळी त्यांना घेऊन आलो वळणला, आहे की नाही. आणि कालपासून म्हणजे काल सुट्टीवर होते, त्यांची साप्ताहिक सुट्टी होती. सुट्टी वगैरे झाली, वळणला आलो, घरातलं आवरून घेतलं मित्रांनो. आणि आधी पहिलं म्हटलं पाणी वगैरे भरून घ्यावं. माठ तर भरलाय आपण, एवढी बकेट भरायची, फक्त बकेट भरली का बंद करू, कारण की त्या मामान त्यांना पण पाणी गेलं पाहिजे, आहे का नाही. कॉक वगैरे बसून देऊ, त्याच्यानंतर मग आपण निघू जिथून. इथं बकेट भरली आता फक्त. कारण की 2-3 दिवसाचं पाणी होतं मित्रांनो, त्याच्यामुळं पाणी पण बदलणं पण गरजेचं असतं, आहे का नाही. पप्पानी कधी भरलं होतं आणि कधी नाही. हा जर कॉक निघतो मित्रांनो, खालून पण निघतो आणि इथून पण निघतो, एवढं तर बेकार कंडिक्शन झाली. हे बघा पाणी किती. मामाच असले मित्रांनो पाणी सोडायला, पाण्याचं काही नाही टेन्शन बरं का. पण ते रांदा मामाचा असले ना तर मग लय अवघड होऊन जातं. आणि आपले साहेब मामाचा असले ना पाणी सोडायला, काय टेन्शन नाही. बघा आता 10वीचे पोरं गेले पेपरला, कारण की 10वीचे पेपर चालू आहे ना मित्रांनो. आता शाळा भरणंच, आपली गाडी तिथं उभी उभी केली मी, तेवढा हे भरू आणि निघू आपण. सकाळी फक्त टोपी आणली होती मित्रांनो, कारण की आता काही एवढं गार वगैरे लागत नाही, त्याच्यामुळं जर्किंग नव्हतं आणलं. नाही म्हटलं तरी लागतं बरं का गार, असं नाही का गार नाही लागत. झाडून वगैरे घेतलं, बेडशीट पण झटकून घेतलंय. आणि आज तर सकाळी काही नाश्ता पण नव्हता केला, तसंच आलो होतो. बघा पाठीमागं पोरांचे कपडे पाहिले की कसे पडले. सावली पान एकदम दाट अशी सावली हा. बघा झाडं पा किती हिरवेगार आहे. ते किचन आहे मोठं मित्रांनो मुलांसाठी. आता भरलं शाळा 11 वाजता भरते, एवढं गमेलं भरलं की आपण लगेच निघू, आहे का नाही. ते दगड आहे ना इथं लावून घेऊ, कारण की इच्छू काटा यायची भीती असते. पप्पा एकटेच राहतात, कधी भरतं काय माहीत आता. आणि केस बघा मित्रांनो माझे कसे झाले. ये ना सकाळी टोपी घालून आलो ना, असे दाबायचा प्रयत्न केला बरं का, पण दाब खालीच व्हाय ना ते केस. आहे का नाही. भर रे बाबा लवकर. कारण की आता उन्हाळ्याचं पाणी पण येणं कमी होईल, आणि पाणी नाही आलं तर हाल पण भरपूर होतात आपले, आहे का नाही. पाणी पाहिजेच मित्रांनो, किती नाही म्हटलं तरी. मला तर फ्रेशच पाणी पाहिजे, कारण की असं भरून ठेवलं ना मला ते पाणीच वेगळं लागतं. हे बघा भरलंय, थोडं खाली जाऊ, खाली देऊ देऊ, कारण की घाण निघून जाईल त्याच्या पाण्यावरची. मित्रांनो, आता आपण चाललोय श्रीरामपूरला, कारण की घरचं काम उरकलं. पप्पाला पाणी वगैरे प्यायला भरून ठेवलं, आहे का नाही. तर आपल्याला काम होतं श्रीरामपूरला, कारण की 2 पार्ट्या येणार आहे. त्यांना आपल्याला दाखवायची एक गाडी, आणि एक शिर्डीहून येणार आहे, आणि एक घोडेगावहून येणार आहे. बघू आता ते किती वाजता येतात काय, तोपर्यंत काहीतरी खाऊन घेऊ आपण, कारण की सकाळी उपाशी पोटी निघालो होतो घरून. आणि बघू बेलापूरमध्ये मित्रांनो काहीतरी खाऊ. गाडी तिथं लावली मी सावलीला, सावलीला गाडी लावली मित्रांनो. इथं हा हा रोड आहे ना मित्रांनो, बेलापूर रोड आहे बरं का मित्रांनो. आता श्रीरामपूरला मिळतो, आणि तिकडे आपला देवळली एक रोड आहे, तुम्हाला दाखवेलच जमलं तर. बघा इथं थांबलो होतो 5-10 मिनटं, कारण की खूप असं कटाळा आला गाडीवर, आहे का नाही. तर पाय मोकळे करायला थांबलो इथं. शेजारी म्हणजे शेते, बघा इकडं मका एक, आणि इकडं कांद्याचं वावर आहे, तिकडं बाग दिसतो मित्रांनो मोठा. 5-10 मिनटं काय, कसं आहे आता, आता 11:30 वाजलेत. बेलापूरमध्ये काहीतरी खाऊ वाटलं तर नाश्ता वगैरे करू आणि निघू आपण. त्यांची वाट पाहू किती वाजते त्यांना यायला, कारण की जास्त पटकन जर गेलं ना मित्रांनो, आपल्याला बसावं लागेल भरपूर टाईम. आणि ते किती वाजता येतात किती वाजता नाही, आता ते पण सांगता यायचं नाही ना. तर चला आपण निघू मग, आहे का नाही. तर मित्रांनो, आता मी आलोय घरी, कारण की माझा दिवस आहे ना श्रीरामपूरलाच गेला. कारण की तुम्हाला म्हटलं होतं की पार्टी येणार होती, तर दिवसभर मित्रांनो त्या पार्टीच्या नादीच लागलो. म्हणजे कसं आहे आता, ते एवढं लांबून आले म्हटल्यावर मित्रांनो त्यांच्यासाठी दिवस काढून बाजूला त्यांच्यासोबतच फिरावं लागतं. तर सकाळी जेवण वगैरे काय केलं नव्हतं मित्रांनो, बिगर जेवणाचा बेलापूरमध्ये थोडा मित्रांनो भजे पाव खाल्ले, त्याच्यावरच
सगळा दिवस त्याच्यावरच फिरलो. कारण की मग आलो घरी, तोंड हात वगैरे धुतलं. थोडं डोळ्यावर पाणी मारलं मित्रांनो. इतकं सांगतो ना, डोळे इतके जळजळ करतात ना, कारण असं वाटतं डायरेक्ट झोपून घ्यावं. जेवण वगैरे करायचंय मित्रांनो. आल्यावर थोडा नाश्ता वगैरे केला होता आणि पार्टी पण इतकी छान होती मित्रांनो. त्यांचा स्वभाव एकच नंबर होता. एकच नंबर म्हणजे माणूसच एकदम वेगळे होते ते. कारण की माणसं सारखेच असतात. असं नाही की त्यांना शिंगं वगैरे होती, तसं काही नव्हतं. पण माणसं आहे ना मित्रांनो, ज्याचा त्याचा स्वभाव वेगळा असतो. कारण की दोघं नवरा-बायको होते. त्यांच्या 2 मुली होत्या सोबत छोट्याल्या. इतक्या म्हणजे चांगले माणसं होते. सांगायचं तात्पर्य असं. तर मला म्हणजे माझ्या या गाडीच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच एवढे चांगले माणसं भेटले. कारण की कुठलाही स्वार्थ न पाहता त्यांनी मला जेवायला विचारलं, "तुम्हाला नाश्ता करायचा का?" मग आपलं पण कर्तव्य बनतं. त्यांना म्हटलं, "तुम्ही आधी गाडी बघा." त्यांना मित्रांनो इतकी छान गाडी दिली ना मी, ते खुश झाले. आणि म्हणजे त्यांचं आता 2-3 दिवसांनी येऊन गाडी घेऊन जातील मित्रांनो. लोन फॅसिलिटी पूर्ण झाली, तर गाडी घेऊन जाणार आहे मित्रांनो. एकदम छान वाटलं मित्रांनो. कारण की त्यांचा अ, चेहऱ्यावर समाधान बघून, गाडी बघून, ते खरंच आपल्याला शांती, मनाला शांती भेटली, की आपल्यामुळं कोणीतरी खुश झालं. बरोबर आहे का नाही? तर असू द्या मित्रांनो. आजचा ब्लॉग आहे ना, मग मी इथेच संपवतो. आशा करतो आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट करा मित्रांनो. आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांना शुभरात्र व जय आदिवासी.